नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजे इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय समितीकडून जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा अभ्यास करताय आणि अभ्यास कसा करावा हे समजत नसेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बघूया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही परीक्षा देताना कशा प्रकारे अभ्यास करायला हवा। त्याआधी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही महत्त्वाची प्रवेश परीक्षा का असते तर कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पास होता तेव्हा तुमचं इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण हे तुम्हाला मोफत दिलं जातं। मग त्यासाठी आपल्याला एक्झाम पॅटर्न कसा असतो तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठी तुम्हाला ऑफलाइन बेसिस वरती पेपर द्यायचा असतो, म्हणजे मोड ऑफ एक्झामिनेशन हे ऑफलाइन असतं। तुम्हाला त्या केंद्रावरती म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयामध्ये जाऊन ही परीक्षा द्यावी लागते। मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही कोणकोणत्या भाषांमध्ये हा पेपर देऊ शकता। मग जर विद्यार्थी हा मराठी मीडियमने शिकत असेल तर मराठी मीडियमचा विद्यार्थी मराठी मीडियमने पेपर देऊ शकतो आणि विद्यार्थी हा इंग्रजी मीडियमने किंवा हिंदी मीडियमने शिकत असेल तर तो विद्यार्थी त्याच्या इंग्रजी किंवा हिंदी मीडियम मधून पेपर देऊ शकतो। मग अशा प्रकारे पूर्ण भारतात 21 भाषांमध्ये हा पेपर दिला जाऊ शकतो। आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं म्हणजेच आपल्याला कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात व किती प्रश्न विचारले जातात हे बघूया। तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजे इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते या परीक्षेत आपल्याला एकूण 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात। मग हे 3 विषय कोणते तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी, अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित आणि लँग्वेज म्हणजेच भाषा या 3 विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। मग आता हे प्रश्न कशा प्रकारे असतात तर मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट याला आपण मॅट असंही म्हणतो। मग या मॅट या विषयावरती आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारले जातात, तर या 40 प्रश्नांसाठी एकूण 50 गुण दिलेले असतात। म्हणजे जर आपण एका प्रश्नासाठी कॅल्क्युलेशन केलं तर 1.25 ठीक आहे 1.25 मार्क्ससाठी एक क्वेश्चन दिलेला असतो। मग यासाठी आपल्याला 60 मिनिटे एवढा वेळ दिला जातो। म्हणजे हे जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे म्हणजे यासाठी आपल्याला जे 40 प्रश्न विचारलेत या 40 प्रश्नांसाठी आपल्याला 60 मिनिटे एवढा वेळ दिलेला असतो। देन अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित, अंकगणित या विषयावरती आपल्याला एकूण 20 प्रश्न विचारले जातात। मग या 20 प्रश्नांमध्ये किंवा या 20 प्रश्नांसाठी एकूण 25 मार्क्स दिलेले असतात। म्हणजे इथेही आपला एक प्रश्न हा 1.25 म्हणजेच 1.25 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो। मग आता या 20 प्रश्नांसाठी आपल्याला एकूण 30 मिनिटे दिली जातात। ठीक आहे, या 30 मिनिटांमध्ये आपल्याला अंकगणित या विषयासाठीचे 20 प्रश्न सोडवायचे। तिसरा विषय म्हणजे भाषा। आता भाषा जर तुम्ही हा पेपर मराठी मीडियम मधून देत असाल तर तुम्हाला भाषा म्हणजेच मराठीचा पेपर द्यावा लागेल। जर हा पेपर तुम्ही इंग्लिश विषयातून किंवा इंग्लिश माध्यमातून देत असाल तर तुम्हाला लँग्वेज मध्ये इंग्लिश या विषयावरती पेपर द्यावा लागेल। जर हिंदी माध्यमातून देत असाल तर हिंदी या विषयामध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये तुम्हाला हे 20 प्रश्न विचारले जातील। आता कोणत्याही भाषेमध्ये प्रश्न विचारले तरी भाषेचं किंवा प्रश्नांचं स्वरूप हे सारखंच राहणार आहे। मग लँग्वेज मध्ये तुम्हाला एकूण 4 पॅरेग्राफ दिलेले असतात आणि त्यावरती प्रत्येकी 5-5 प्रश्न विचारले जातात। यासाठी आपल्याला एकूण 20 प्रश्न विचारले जातात। या 20 प्रश्नांसाठी 25 एवढे गुण दिले जातात आणि या 25 गुणांना म्हणजेच आपला एक प्रश्न हा 1.25 म्हणजेच 1.25 मार्क्ससाठी विचारला जातो। मग जसं अर्थमॅटिक साठी आपल्याला 30 मिनिट दिलेले असतात
तसेच लँग्वेज या सब्जेक्टसाठी सुद्धा आपल्याला 30 मिनिटांचा कालावधी किंवा वेळ दिलेला असतो. या 30 मिनिटांमध्ये भाषा या विषयाचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. मग जर आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर आपल्याला एकूण 80 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हे 80 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातात. म्हणजे आपल्याला या 80 प्रश्नांचा किंवा या 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मग या 80 प्रश्नांसाठी तुम्हाला 120 मिनिटे एवढा वेळ दिला जातो. मग या 120 मिनिटांमध्ये तुम्हाला एकूण 80 प्रश्न सोडवायचे असतात. मग जेव्हा तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवत असता तेव्हा सगळ्यात मोठं बंधन कोणतं आहे तर वेळेचं. दिलेल्या वेळेमध्ये दिलेले प्रश्न पूर्ण करणं हे आवश्यक आहे, कारण आपल्याला सगळे प्रश्न सोडवणं हे गरजेचं असतं. मग दिलेल्या वेळेत हे प्रश्न कसे सोडवावेत यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं प्रॅक्टिस असणं किंवा सराव असणं महत्त्वाचं आहे. तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल, दिलेला सिलेबस तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला असेल, पण तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करत राहिलात तर या दिलेल्या वेळेत हे 80 प्रश्न कसे सोडवावे याचं प्रॅक्टिस होत जातं. आणि या प्रॅक्टिसमुळे तुमच्याकडे एक वेळेचं मॅनेजमेंट येतं. त्यामुळं नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देताना तुम्ही अभ्यास केला असेल तर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव नक्की करा. मग त्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करत असाल तर आपण डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती या प्रश्नपत्रिकेचा सरावही करून घेतो. तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही या चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, या स्कॉलरशिपसाठी किंवा महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस सुरू होत आहेत. या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी, बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज, फ्री डाऊट सेशन, जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मग तुम्हाला या ऑनलाईन सिरीज बद्दल माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला ती ऑनलाईन बॅच जॉईन करायची असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.